सयाटिकाचा ज्यांना त्रास असेल त्यांना अनुभव असतो. बेडवरून ज्याला हे रुग्ण सकाळी उठतात त्याला त्यांना उठवत नाही, कारण की त्याला त्या वेदनाची तीव्रता फार असते. आणि मग दिवसभर हळूहळू काम करायला लागलेत ना की मग वेदना तेवढ्या तीव्र नसतात, पण संध्याकाळ झाली की परत कमरेपासून त्या पायाच्या बोटांपर्यंत अशा चमका किंवा कळा चालू होतात. पण काही रुग्णांमध्ये कमरेपासून बोटांपर्यंत मुंग्या येत असतात, किंवा काही रुग्णांमध्ये त्या पायांमध्ये सुंदपणा जाणवतो. इव्हन मांसपेशींमध्ये अशक्तता असते, खालच्या पिंडीतल्या मांसपेशींमध्ये थोडं दौर्बल्य जाणवतं. इव्हन काही पेशंट्समध्ये हिस्ट्री असते की चप्पल सुटलेलं, चालताना चप्पल सुटलेलं सुद्धा कळत नाही, तेवढा नमनेस असतो. अशा लक्षणांसोबत काही रुग्णांना पोटफुगी असते, अजीर्णाचा त्रास असतो, अंगात जडपणा असतो, पायांमध्ये जडपणा असतो, पोट साफ होत नाही, सतत आळस असतो, शिवाय पावलांवर सूज असते काही पेशंट्समध्ये, झोप येत नाही. अशा एक ना अनेक तक्रारी याच्याशी असोसिएटेड असतात. आणि अशा सगळ्याच तक्रारी जर तुम्हाला असतील ना तर तुम्ही अजिबात वेळ दौडू नका, कारण की आयुर्वेदामध्ये खूप प्रभावी औषध असतात अशा आजारांसाठी. एक लक्षात ठेवत, जेवढ्या जास्त वेदना तेवढा गंभीर आजार, आणि तेवढा गंभीर आजार म्हणजे लगेच ऑपरेशनची शक्यता. हा गैरसमज पहिल्यांदा तुम्ही दूर करात, कारण की कितीही वेदना किंवा वेदनेचे गांभीर्य असेल ना तरी हल्ली खूप प्रभावी औषध असतात की साधारण 1-2 दिवसात तुम्ही जर औषधे व्यवस्थित घेतलीत ना तर तुमच्या वेदना हमखास कमी होतात. सयाटिका हा आजार कितीही जुना असला तरी प्रभावी आयुर्वेदिक उपचार घेतलेत, पंचकर्म घेतलीत, पथ्य पाळलेत आणि व्यायाम केलात, त्यामुळे 100% तुम्ही या आजारांपासून पूर्णपणे बाहेर पडू शकता. अगदी तीव्र वेदनेमध्ये घरगुती स्वरूपात निर्गुंडीचा पाला सगळ्यांना माहिती असतो, किंवा पारिजातकाचा जी पानं असतात त्याचा रस काढत तो रस जरी केलात ना तरी तुमच्या ज्या सयाटिक नर्वची जी सूज असते ना ती सूज कमी होते. मग त्याच्यासोबत इतरही काही औषधं, काही गुगळं द्यावी लागतात. पंचकर्मातील उपचार हे न चुकता घ्यावेत. तर ज्याला सयाटिकाचा उजव्या किंवा डाव्या पायाला वेदना असतात त्यावेळेला त्या पायातल्या विशिष्ट रक्तवाहिनींमधून रक्त काढलं जातं, आणि त्याचा परिणाम त्या नर्वची जी सूज असते ती पण कमी होते, शिवाय वेदनासुद्धा कमी होतात. विविध कर्माने तर त्वरित वेदनाशमन दिसतं आपल्या प्रॅक्टिसमध्ये. अग्निकर्म चिकित्सा आहे, बस्ती चिकित्सा आहे, कटिबस्ती आहे, पत्रपिंड आहेत. हे सगळे जर उपचार तुम्ही अतिशय हुशार अशा वैद्यांकडून घेतलेत, काही औषधं घेतलीत, आणि त्याच्यासोबत पथ्याने योगा थेरपी हे जर घेतलीत ना तर नक्कीच तुमचा जर पूर्णपणे बरा होतो मित्रांनो.